हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्पिरिच्युअल निकी. आज मी मराठीतच व्हिडिओ बनवणार आहे. आज या व्हिडिओमध्ये स्पेशल काय आहे तर की जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल, तुमच्या शॉर्ट्सला जास्त व्ह्यूज मिळत नसतील किंवा व्हिडिओला जास्त व्ह्यूज वेळेस काय करायचं हे मी आज सांगणार आहे. आता बरेचसे लोक नवीन असतात, त्यांना यूट्यूबचं नॉलेज नसतं, पण स्वप्न आहे की एक चांगलं यूट्यूबर बनायचं आणि खूप सारा पैसा कमवायचा. आणि जे लोक तुम्हाला सांगत असतील, स्वप्न दाखवत असतील की यूट्यूबवर या आणि 1-2 महिन्यातच तुमचं मॉनिटायझेशन होईल आणि तुमचं पेमेंट यायला सुरुवात होईल, तर हे चुकीचे स्वप्न दाखवत आहेत ते लोक. जेवढी मी जर्नी पाहिली आहे ना माझी, खूप डिफिकल्ट आहे. मला तर येऊन आता 2-2.5 महिने झालेत. मी खूप एफर्ट्स करते कंटिन्युअस, पण अजूनही माझं टार्गेट अचीव झालेलं नाही आहे. आणि मी तर असंच म्हणाल की तुम्ही त्या लोकांवर विश्वास ठेवू नका की एकच महिन्यात मॉनिटायझेशन होईल वगैरे वगैरे. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर फर्स्टली तुम्ही शॉर्टवर ध्यान द्या की शॉर्ट लवकर व्हायरल होतात. तर शॉर्ट टाका जास्तीत जास्त आणि क्रिएटिव्ह असायला पाहिजे. एंटरटेनमेंट असायला हवं की त्याच्यातून नॉलेज मिळेल, जेणेकरून लोक ते बघायला अट्रॅक्ट होतील. एक स्पेसिफिक टॉपिक निवडा, त्याच्यावर शॉर्ट्स बनवा किंवा डायरेक्टली माझ्यासारखं व्हिडिओज बनवू शकता तुम्ही, किंवा व्लॉग बरेचसे टाईप आहेत. तर ते तुम्ही काय करणार, यूट्यूबवर फर्स्टली त्याच्यावर जास्त फोकस करा, शॉर्ट्स बनवणे आणि अपलोड करणे. आणि दुसरा एक पॉईंट आहे की तुमचे जर शॉर्ट्स जास्तीत जास्त व्हायरल करायचे असतील ना, तर रेग्युलर अपलोड करा. म्हणजे आजही केलं आहे, उद्याही केलं आहे, असं पूर्ण 30 दिवस, पूर्ण महिना डेली कन्सिस्टन्सी ठेवून अपलोड करायचं म्हणजे करायच्याच. आणि एक अपलोड करण्याचा पण एक स्पेसिफिक टाईम असायला हवा. तुम्हाला एक सांगते की कधी अपलोड करायला पाहिजे व्हिडिओज तुमच्या किंवा शॉर्ट्स. तर एक तर तुम्हाला रिअल टाईम कळतो आपल्याला. YT स्टुडिओ जो असतो त्याच्यावरून रिअल टाईम काढता येतो. एक तर तुम्ही काय करा, एखादी व्हिडिओ टाकली आहे तर त्याच्यानंतर YT स्टुडिओवर जा, तिथं त्या व्हिडिओवर क्लिक करा किंवा जे शॉर्ट आहे त्याच्यावर क्लिक करा. खाली व्हिडिओ परफॉर्मन्स येतो खाली लिहून, आणि त्याच्यावर टिक केल्यानंतर तिथं रिअल टाईमचा खाली एक हायलाईट दिसतं, त्याच्यावर क्लिक करा. तिथं तुम्हाला अशा रेषा दिसतील, तर त्या रेषेवर क्लिक करून तुम्हाला रिअल टाईम कळेल की या टाईमला खूप सारी ऑडियन्स आली होती तुमच्या व्हिडिओज बघायला, आणि त्या टायमिंगलाच तुम्ही व्हिडिओ टाका किंवा त्याच्या आधी 10-1 मिनटं आधी व्हिडिओ टाका. आणि ऑडियन्स चेक करण्यासाठी तुम्हाला सांगते की कधी जास्त असतात हे पण चेक करण्याची एक टेक्निक आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्पिरिच्युअल निकी. आज मी मराठीतच व्हिडिओ बनवणार आहे. आज या व्हिडिओमध्ये स्पेशल काय आहे तर की जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल, तुमच्या शॉर्ट्सला जास्त व्ह्यूज मिळत नसतील किंवा व्हिडिओला जास्त व्ह्यूज नसतील, तर मी तुम्हाला हे सांगत होते की तुमची ऑडियन्स कधी जास्त यूट्यूब बघते, तो रिअल टाईम तुम्हाला शोधायचा. तर दुसरी एक पद्धत आहे की यूट्यूब स्टुडिओ ओपन करायचा, तिथे ॲनालिटिक्सवर जायचं आणि तिथं वरती ऑडियन्सचं ऑप्शन असेल, तर तिथे तुम्हाला ग्राफ दिसेल. ऑडियन्सवर क्लिक केल्यानंतर ग्राफ दिसेल आणि त्याच्यात खाली जांभळ्या कलरचे एक ग्राफ तयार केला जातो, ब्लॉक की संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, तर कोणत्या दिवशी कोणत्या वेळी लोक जास्त यूट्यूब बघतात. ओके, तर ते तुम्ही तिथे चेक करू शकतात. बरं, आता रिटर्न टू अवर टॉपिक. फर्स्ट तुम्हाला काय आहे, नवीन यूट्यूब चॅनल असेल तर जास्तीत जास्त पहिल्यांदा ऑडियन्स कलेक्ट करण्यासाठी शॉर्ट्स बनवा, क्रिएटिव्ह शॉर्ट्स बनवा. रेग्युलर दुसरं काय पॉईंट आहे की रेग्युलर शॉर्ट्स बनवून टाकत जायचे. असं नाही की आज टाकले 2 दिवसांनी टाकले. एक कन्सिस्टन्सी हवी, मेहनत करायला हवी. तिसरं असं आहे की पेशन्स ठेवा. की सपोज आज मी अपलोड केली आहे शॉर्ट्स किंवा व्हिडिओ, इन केस व्हिडिओ पण टाकले, आजच्या आज मला व्ह्यूज माझ्या मनासारखे येतीलच असं नाही आहे. तर तुम्ही 1 महिना 2 महिने अपलोड केल्यानंतर सोडून द्या, दुसऱ्या व्हिडिओची तयारी करा. 1-2 महिन्यानंतर तुम्हाला जो फर्स्टवाला व्हिडिओ होता ना, त्याचे व्ह्यूवर्स वाढलेले दिसतील. असं आहे की कोणाला फार कमी लोक असतात जे खूप लकी असतात, त्यांना लगेच ऑडियन्स मिळते. मी तर त्यांना लकीच म्हणेल. पण आपल्याला इथं असं म्हणायचं आहे की करायचं आहे की शॉर्ट्स अपलोड करायचे, हो जेवढे यायचे तेवढे मिळतील, आपल्याला व्ह्यूज सबस्क्रायबर मिळतील आणि लगेच आपण दुसऱ्या व्हिडिओ
किंवा लाँग व्हिडिओ किंवा शॉर्ट्सकडे जायचं आहे. पण सुरुवात करताना शॉर्टवर जास्त भर द्या. आजकाल लोक शॉर्ट्स जादा बघतात, तर त्यासाठी. तिसरं की काय आहे, पेशन्स ठेवा. 1-2 महिने वेट करा किती व्ह्यूज येतात किती नाही. त्याच्यानंतर रिअल टाईम तुम्हाला शिकवला मी कसा शोधायचा. तर एक फिक्स टाईम ठेवा. तुमच्या जे पण सबस्क्रायबर असतील किंवा ऑडियन्स असेल त्यांना माहिती असायला हवा की तुमचा शॉर्ट किंवा व्हिडिओ 6:30ला येणार आहे की 7:30ला की 7, 6, 8 असा टाईम फिक्स ठेवा. हां, म्हणजे आणि तो मेन्शन पण करू शकता तुम्ही. जो बायो असतो ना आपला यूट्यूबवर आपण बनवलेला असतो त्यात टाकू शकता की आज म्हणजे डेली ह्या टायमिंगला व्हिडिओज येतील, शॉर्ट्स येतील, तर स्टे ट्यून, जागे राहा किंवा माझा व्हिडिओ येत आहे तर तुमच्यासाठी तो बघण्यासाठी टाकला आहे मी, तुम्ही बघा. ओके, टायमिंग फिक्स ठेवा. रिअल टायमिंग फार महत्त्वाचं आहे की योग्य वेळेवर व्हिडिओ टाकणे. नाहीतर असं व्हायचं, तुम्ही आत्ता टाकला आहे आणि योग्य वेळ नाही आहे शॉर्टसाठी किंवा व्हिडिओसाठी, तेव्हा तुम्हाला जास्त व्ह्यूज नाही मिळणार. तर तेवढं तुम्ही लक्ष ठेवा. अजून तर मला काय सांगायचं, लास्टली मला हे सांगायचं आहे की काही लोकला लवकर ग्रोथ मिळते यूट्यूबवर. 1-2 महिन्यात मॉनिटाईज झाला किंवा मग ते व्हिडिओज बनवतात. हां, माझा 2 महिन्यात यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाला आहे आणि खूप सोपं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. विश्वास स्वतःवर ठेवा. स्वतःला मोटिवेट करत राहा. काहींना लवकर ग्रोथ मिळते, काहींना उशिरा मिळते. जर इन केस तुम्हाला लवकर ग्रोथ मिळाली नाही 1-2 महिन्यात तर डिमोटिवेट होण्याची गरज नाही. मी असे पण लोक बघितले की ज्यांना 1-1 वर्ष 2-3 वर्षानंतर मॉनिटायझेशन झालं आहे, की त्यांना ते टिप्स माहिती नव्हत्या, त्यांना योग्य वापर माहिती नव्हता. तर तुम्ही जास्तीत जास्त शॉर्ट्सवर ध्यान द्या. आणि मी हे एक सांगेल की तुम्हाला जर वॉच टाईम वाढवायचा असेल तर वॉच टाईम आपल्याला कशावर मिळतो, लाँग व्हिडिओजवर. तर डेली जमलं तर एक व्हिडिओ टाका, लाँग व्हिडिओ. आणि जर तुम्ही लाँग व्हिडिओ इंटरेस्टेड नसाल, ओन्ली शॉर्ट्सवर इंटरेस्टेड असाल तर शॉर्ट टाकू शकता. पण जर तुम्हाला वॉच टाईम वाढवायचा असेल तर लाँग व्हिडिओज टाकणं मॅन्डेटरी आहे. ओके, आणि असं काहीतरी क्रिएटिव्ह करा की लोक तुमच्याकडे खेचले जाईल. तुमची बोलण्याची लँग्वेज, तुमचा हावभाव, तुमचं ड्रेसिंग सेन्स किंवा क्रिएटिव्हिटी ऑफ मेकिंग व्हिडिओज. ओके, अशा गोष्टींवर जास्त भर द्या. तर तुमचा चॅनल नक्कीच व्हायरल होईल आणि खूप जास्तीत जास्त तुम्हाला व्ह्यूज पण मिळतील आणि लोकांचा सपोर्ट पण मिळते. आणि दुसरं एक की काही लोक आहेत ना, काय करतात, तुम्हाला मागे खेचण्याचा ट्राय करतात. लाईक कमेंट खराब करणं किंवा तुम्हाला डिमोटिवेट करणं कमेंटद्वारे. तर त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्याला आपलं करिअर घडवायचं आहे, आपला चॅनल ग्रोथ करायचं आहे. ते एक दिवस येतील आणि निघून जातील. आपल्याला आपल्या ग्रोथवर लक्ष देऊन आणि त्यांना इग्नोर करून पुढे जायचं आहे. आणि नेक्स्ट मला असं सांगायचं होतं, हां, तुम्हाला जास्तीत जास्त ऑडियन्सशी कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला लाईव्ह जो असतो लाईव्ह स्ट्रीमवर जाण्याची गरज आहे. तिथूनही तुम्हाला खूप चांगले व्ह्यूअर्स मिळू शकतात, सबस्क्रायबर मिळू शकतात. आणि मग त्याच्यानंतर तो लाईव्ह व्हिडिओ ना प्रायव्हेट न ठेवता पब्लिक करा, अपलोड करून द्या. म्हणजे जे पण नवीन व्ह्यूअर्स असतील ना, जे लाईव्हला नव्हते आणि आफ्टर तुम्ही अपलोड केल्यानंतर मिळाले तर तेही बघतील आणि वॉच टाईम तुमचा जास्तीत जास्त वाढेल. तर इथं हे करा. तिथं जो लोक लाईव्ह स्ट्रीमिंग करतात ना त्यांना सबस्क्रायबर तिथून पण मिळू शकतात. तर इतके सारे टिप्स आत्तासाठी तरी तुमच्या चॅनलसाठी गरजेचे होते ते सांगितलेत मी आणि तुम्हाला मदत पण करतील. प्लीज सबस्क्राईब करा आणि आवडले असेल तर लाईक करा. असंच प्रेम असू द्या. धन्यवाद.